आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक प्रकारच्या जातीय बिन उसवण्याचे प्रकार सध्या सुरू झालेले आहेत. म्हणजे आपण फक्त हिंदू मुस्लिम तणाव हा बघत नाही, पण जातीय तणाव सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आता होतोय. आपण जर बीड, जालना, परभणी या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आपल्याला पूर्वी जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आपल्याला दिसून आलेला आहे. सन 1980च्या दरम्यान आर एस एसचे जे एक प्रमुख होते, तर त्यांनी वसंतराव भागवत, तर त्यांनी माधव समीकरणाची एक रचना केली. त्यामध्ये माळी, वंजारी आणि धनगर या प्रकारच्या करून भाजपमध्ये एक प्रवाहामध्ये त्यांनी आणलं. कारण भाजप त्यावेळेला शेटजी आणि भटजींचा पक्ष अशा प्रकारची एक धारणा होती लोकांच्यामध्ये, आणि ती धारणा रद्द करण्यासाठी किंवा ती धारणा पुसून टाकण्यासाठी त्यांनी माधव फॉर्म्युला काढला, आणि याच्यामध्ये माळी, वंजारी, धनगर ह्या 3 समाजांना एकत्रित करून त्यांनी घेतलं. त्यामुळं माळी समाजाचे फरांदे असतील, धनगर समाजाचे अण्णा डांगे असतील आणि वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे या तिघांचं नेतृत्व भाजपनं जाणीवपूर्वक पुढे आणलं आणि हे रणनीती आणली. पण नंतर मात्र भाजपनं अतिशय सफाईदारपणे ओबीसी वर्ग आपल्याकडे खेचत त्या वर्गावर आपली पकड मिळवली. आणि आज सुद्धा जो हिंदुत्वाचा जो एक मोठी एक अमरेला तयार करण्यात आला, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचा फार मोठ्या प्रमाणात एक सहभाग त्याच्यामध्ये दिसतो. पण ही जी सामाजिक वीण उसवण्याचं प्रमाण झालं ते खूप मोठ्या प्रमाणात झालं, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज प्राबल्यानं आहे आणि मराठा समाज आहे, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये एक प्रकारचा असमन्वय दिसून येऊ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि मग पेशव्यांचं पुन्हा सत्ता आली, त्यावेळी सुद्धा होळकर आणि महाजी शिंदे यांनी सुद्धा आटकेपार आपले झेंडे लावले. त्यावेळेस सुद्धा महाजी शिंदे आणि होळकर हे खांद्याला खांद्या लावून स्वराज्यासाठी आणि मराठीशाहीसाठी लढले. अशा वेळेला हे 2 समाजाने एकत्र येऊन समन्वयानं तोडगा काढून महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याची गरज आहे. वास्तविक ओबीसी समाजामध्ये 450 जाती आहेत. त्याच्यामध्ये माळी, वंजारी, धनगर समाज आणि एक 4-5 ओबीसी जाती सोडल्या तर याच जाती फक्त प्रगत आहेत. उरलेल्या सर्व जातींना म्हणजे ओबीसी जातींना प्रतिनिधित्व मिळणं, या सगळ्या गोष्टी अजून लांब आहेत. या सगळ्या गोष्टींना आपल्याला प्रयत्न करावा लागतील. नमस्कार, मी हनुमंत मोहिते. हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये अंजनगाव इथे खेलोबा मंदिर आहे. त्या ठिकाणी देवस्थानाच्या जमिनीवर तिथं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला, आणि त्यामुळं तिथं धनगर समाज आणि मराठा समाज एकमेकांच्या समोर आले. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी तिथं मोठं आंदोलन केलं. त्यानंतर तिथला मराठा समाज एका बाजूला झाला, धनगर समाज एका बाजूला झाला, आणि मग तो एक प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी तयार झाला. आता मुळात आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक प्रकारच्या जातीय बिन उसवण्याचे प्रकार सध्या सुरू झालेले आहेत. म्हणजे आपण फक्त हिंदू मुस्लिम तणाव हा बघत नाही, पण जातीय तणाव सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आता होतोय. आपण जर बीड, जालना, परभणी या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आपल्याला पूर्वी जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आपल्याला दिसून आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण जर चर्चा करायला गेलो तर फार पूर्वीपासून म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली, त्यावेळेला त्याच्या विरोधात जे घटक उभे राहिलेले होते, म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व हे त्यावेळेला कुणबी समाजाच्या म्हणजे तत्कालीन मराठा समाज किंवा कुणबी समाज यांनी केलेलं होतं. आणि कुणबी समाजाच्या बरोबरीनं त्यावेळेला माळी समाज म्हणजे कुणबी समाज हा शेतकरी समाज, आणि त्याच्याबरोबर माळी समाज म्हणजे फुलशेती आणि जरा थोडा प्रगत शेतकरी असा होता. आणि त्यानंतर तिसरा समाज होता धनगर समाज, म्हणजे शेळी पालन करणारा समाज. हे तिन्ही शेती संबंधी समाज होते. हे समाज हे प्रामुख्याने ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आघाडीवर होते. आणि यानंतर मग पुन्हा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली. त्यानंतर मग पुन्हा केशवराव जेदे असतील, गाडगीळ असतील, याने समेट घडवून आणला, आणि ती चळवळ थांबून मराठा किंवा ब्राह्मणेतर समाज सगळे एकत्र गुन्ह्या गोविंदाने एकत्र आले, आणि स्वातंत्र्य चळवळीच्या नंतर यांनी खूप मोठं योगदान महाराष्ट्राच्या याच्यामध्ये दिलं. त्यानंतर आपण जर दुसरा एक भाग बघितला तर त्यावेळेला सन 1980च्या दरम्यान आर एस एसचे जे एक प्रमुख होते, तर त्यांनी वसंतराव भागवत, तर त्यांनी माधव समीकरणाची एक रचना केली. त्यामध्ये माळी, वंजारी आणि धनगर या प्रकारच्या करून भाजपमध्ये एक प्रवाहामध्ये त्यांनी आणलं.
कारण भाजप त्यावेळेला शेटजी आणि भटजींचा पक्ष अशा प्रकारची एक धारणा होती लोकांच्या मध्ये, आणि ती धारणा रद्द करण्यासाठी किंवा त्या धारणा पुसून टाकण्यासाठी त्यांनी माधव फॉर्म्युला काढला, आणि याच्यामध्ये माळी, वंजारी, धनगर ह्या 3 समाजांना एकत्र करून त्यांनी घेतलं. त्यामुळं माळी समाजाचे फरांदे असतील, धनगर समाजाचे अण्णा डांगे असतील, आणि वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे, या तिघांचं नेतृत्व भाजपनं जाणीवपूर्वक पुढे आणलं आणि हे रणनीती आणली. आणि या रणनीतीनंतर आपल्याला असं दिसेल की ज्या वेळेला 1990 साली मंडल आयोग आला, तर त्यावेळेला ओबीसी राजकारण, म्हणजे एका बाजूला मंडलांनी कमंडलचं राजकारण सुरू असताना एखादं हिंदुत्व राजकारण सुरू होतं, दुसऱ्या बाजूला ओबीसीचं राजकारण होतं. त्यावेळेला आपण जर पाहिलं तर तिकडं बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव आणि लालू यादव यांचं राजकारण होतं, जे ओबीसी राजकारण होतं. नितीश कुमार पण त्याच्यामध्ये होते, आणि दुसऱ्या बाजूला कमंडल राजकारण होतं. पण नंतर मात्र भाजपनं अतिशय सफाईदारपणे ओबीसी वर्ग आपल्याकडे खेचत त्या वर्गावर आपली पकड मिळवली. आणि आज सुद्धा जो हिंदुत्वाचा जो एक मोठी एक अम्ब्रेला तयार करण्यात आला, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचा फार मोठ्या प्रमाणात एक सहभाग त्याच्यामध्ये दिसतो. तर या वेळेला सगळ्या गोष्टीमध्ये 1989 नंतर मराठा समाजाला असं वाटायला लागलं की आपण एकटे पडलेलो आहोत. म्हणजे त्यावेळेला ओबीसी समाज एका बाजूला नेतृत्व करत होता, त्यानंतर बाकीचे इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय समाज सुद्धा वेगळं नेतृत्व त्यांच्यामध्ये सुरू झालेलं होतं. अशा वेळेला मराठा समाजाला जो पूर्वी ह्या सर्व समाजांना बरोबर घेऊन जात होता, किंवा गावगाड्यामध्ये असेल किंवा राज्याच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात असेल, तर त्यानंतर मात्र त्याला एकाकी त्याचं फिलिंग यावं लागलं, आणि मग कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणानंतर मराठा समाजाचे मोठे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, आणि प्रथमच मराठा समाजाला आपली वोट बँक आणि आपला समाजाचं अशा प्रकारच्या गोष्टी समजू लागल्या, आणि त्या पुढे येऊ लागल्या. आता अर्थात यावेळेला ज्या वेळेला आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं सुरू झालं, त्यावेळेला त्याला प्रतिआंदोलन हे गोपीचंद पडळकर किंवा छगन भुजबळ यांनी उभा केलं. मग मराठा ओबीसी संघर्ष सुरू झाला. आपल्याला या गोष्टी सगळ्या माहिती आहेत, आणि त्याचा परिणाम ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचा परिणाम मराठवाड्यामध्ये, काही प्रमाणात विदर्भामध्ये झाला, आणि त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये एक मोठा फटका महायुतीला त्या ठिकाणी बसला. पण ही जी सामाजिक वीण उसळण्याचं प्रमाण झालं ते खूप मोठ्या प्रमाणात झालं, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज प्राबल्यानं आहे आणि मराठा समाज आहे, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये एक प्रकारचा असमन्वय दिसून येऊ लागला. मग या सगळ्या गोष्टीचा असमन्वयाचा फायदा काही लोकांनी घेतला, आणि मग मराठा विरुद्ध धनगर अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. अर्थात हे दोन्ही समाज वेगवेगळ्या पद्धतीनं रस्त्यावर आलेले होते. धनगर समाजाची मागणी अशी होती की आपल्याला एसटीमधून, अनुसूचित जातीमधून, जमातीमधून आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची लढाई सुरूच होती, आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाची लढाई ही ओबीसी मध्ये, म्हणजे कुणबी म्हणून ओबीसी दाखला मिळवण्यासाठी होती. अर्थात या दोन्ही गोष्टी सुद्धा अतिशय अवघड आणि कायद्याच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी अतिशय अवघड आहेत. म्हणजे धनगर समाजाचं एसटी आरक्षण फक्त धनगर आणि धनगड ह्या शब्दाचा फोड करून वेगळ्या पद्धतीत होईल असं नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्याकडं आणि केंद्रीय पातळीवर त्याचा निर्णय होणं आवश्यक आहे. न्यायालयीन सुद्धा प्रक्रियेमध्ये हे आरक्षण अडकलेलं आहे. त्यामुळे एवढी सोपी प्रक्रिया याच्यामध्ये नाही आहे की लगेच पटकन आपण व्हीजीएनटी मधून धनगर समाज हा परत एसटी मध्ये जाईल, ही सोपी प्रक्रिया नाही. तसंच मराठा समाजाच्या बाबतीत सुद्धा आहे की मराठा समाज हा जरी काही लोक त्यांच्यातले कुणबी म्हणून विदर्भात असले, म्हणजे पंजाबराव देशमुखांच्या त्यावेळेला मराठा समाजच्या अनेक लोकांनी कुणबी लावून घेतलं, तो त्यांचा फायदा झाला. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला काही भाग आणि मुंबई परिसरातला काही भाग इथले मराठी मात्र मराठी राहिले, तर त्यांना सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र मिळणं आणि वंशावळ जुळणं ह्या सुद्धा सोप्या गोष्टी नाही आहेत. तर या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड आहेत. पण तरी सुद्धा या दोन्ही समाजाचे नेते आपापल्या समाजाला दिशाभूल करत राहिले, आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आज आपल्याला एका प्रकारचा अनरेस्ट किंवा एक प्रकारचा असमन्वय आणि थोडा तणाव आपल्याला दिसतोय. तर याच्यामध्ये आपण इतिहासाचे दाखले बघितला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मराठा समाज, धनगर समाज, ब्राह्मण हे सगळे एकत्र काम करत होते स्वराज्यासाठी. त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात फक्त एकमेव हंबीरराव मोहिते हे मराठा होते, बाकी सगळे ब्राह्मण होते. त्यानंतर 12 बलुतेदार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथं होते. धनगर समाजाचे होते, लिंगायत समाज होता, शिंपी समाज होता. हे सगळे समाज 12 बलुतेदार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या होते. पेशव्यांच्या काळात ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि मग पेशव्यांचं पुन्हा सत्ता आली, त्यावेळी सुद्धा होळकर आणि महाजी शिंदे यांनी सुद्धा अटकेपार आपले झेंडे लावले. त्यावेळी सुद्धा महाजी शिंदे आणि होळकर हे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी आणि मराठी शाहीसाठी लढले.
अशा वेळेला हे दोन समाजाने एकत्र येऊन समन्वयानं तोडगा काढून महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याची गरज आहे. या दोन्ही समाजामध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि त्यांची ताकद आहे. दोन्ही समाजाची शक्तिस्थानं वेगळी-वेगळी आहेत. मराठा समाज हा सत्ताकारणाचा समाज राहिलेला आहे. आता धनगर समाजसुद्धा त्या पावलावर पाऊल ठेवून आता सत्ताकारणामध्ये अनेक ठिकाणी अग्रेसर आहे. वास्तविक ओबीसी समाजामध्ये पावणे 400 जाती आहेत. त्याच्यामध्ये माळी, बंजारी, धनगर समाज आणि एक 4-5 ओबीसी जाती सोडल्या तर याच जाती फक्त प्रगत आहेत. उरलेल्या सर्व जातींना म्हणजे ओबीसी जातींना प्रतिनिधित्व मिळणं या सगळ्या गोष्टी अजून लांब आहेत. या सगळ्या गोष्टींना आपल्याला प्रयत्न करावे लागतील. असं असताना समाजामध्ये मराठा विरुद्ध धनगर अशा प्रकारचा एक प्रकारचा वाद तयार करणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या सामाजिक आणि एकंदरच समाजासाठी घातक आहे. त्यामुळं होळकरशाही विरुद्ध शिवशाही अशा प्रकारचा वाद न करता किंवा मग होळकरशाही आमची श्रेष्ठ आहे, शिवशाही श्रेष्ठ अशापेक्षा होळकरशाही आणि शिवशाही ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, की ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी, सामान्य रयतेसाठी राज्य केलं. म्हणजे अगदी अहिल्याबाई होळकरांनी असेल, मल्हारराव होळकरांनी असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, शाहू महाराजांनी असेल, राजाराम महाराज असेल, या सगळ्यांनी आणि नंतरच्या काळात पेशव्यांनी सुद्धा राज्य केलं. तर ह्यामध्ये मराठा साम्राज्य वाढवणं, मराठाशाही वाढवणं आणि त्यानंतर मग इतर सर्व समाजाने महाराष्ट्र वाढवण्याचं काम केलं. तर अशा वेळेला सामाजिक वीण उसवण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी करू नये. त्याच्यासाठी मुळात आपल्या स्वतःचे राजकीय पोळे भाजण्यासाठी अशा प्रकारचा वाद लावू नये. त्यामुळं या अशा प्रकारच्या प्रवृत्तींना दोन्ही समाजाने लवकर ओळखलं पाहिजे. त्या सगळ्या प्रवृत्तींना त्यांच्या ह्याच्यातून बाजूला काढलं पाहिजे. तरच महाराष्ट्राची सामाजिक वीण ही पूर्वत राहील आणि जो फुले शाहू आंबेडकरांचा, शिवशाही फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तो सामाजिक वीण होईल, प्रगतीसाठी होईल. कारण माहिती आहे आपल्याला की सध्या जगामध्ये अस्थिर वातावरण आहे. महाराष्ट्र सुद्धा त्यातनं जाणार आहे. अल निनोचं संकट आता पुढच्या काळात आपल्याला येईल. म्हणजे शेतीसाठी सुद्धा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळं मंदीचं सावट आहे. अशा वेळेला आपण जातीय भांडण किंवा धार्मिक भांडण न करता महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन जर आपण लढाई केली तर आपण व्यवस्थित महाराष्ट्राची नौका ही पार पाडू शकू. अन्यथा मात्र ही वीण उसवली तर महाराष्ट्राचं पुरोगामी पण जाईलच, पण महाराष्ट्र यामध्ये खूप मागे जाईल ही परिस्थिती आहे. त्यामुळं मराठा समाज आणि धनगर समाजाच्या विचारवंतांनी याच्याबद्दल खूप गांभीर्यानं विचार करावा, असं आवाहन सगळ्या दोन्ही समाजाच्या वतीनं करायला हवं.